नमस्कार मंडळी, शुभ रात्रीचे 9:30 वाजलेत. आपण आहोत नालासोपारामध्ये. होळीचा सण आलाय. सगळे कोकणवासी गावाला जायला निघालेत. तर आज आपली सुद्धा तिकीट आहे तुतारी एक्सप्रेसची. दादर ते संगमेश्वर असाच आपला प्रवास असणार आहे. तर आता नालासोपारवरून आपल्याला दादरला जायचं आहे आणि दादरवरून 12:05 आपला प्रवास सुरू होईल. या ट्रेनची जेव्हा बुकिंग करतात ना तेव्हा बऱ्याच जणांचं म्हणजे जरासं इश्यू होतो. आज आहे म्हणजे 26 तारीख आणि 26 तारखेला रात्री आपण निघतोय आणि तिकीट आपली जी 12:05 असते, त्यामुळे तिकीट असते 27 तारखेची. त्यामुळे बऱ्याच जणांचा इश्यू होतो. पण थोडंसं दिमागात ठेवून या गाडीचं तिकीट काढायची नेहमी लक्षात ठेवा. तर चला मंडळी, आता इथून निघूया थेट दादरला. तू गावाला येणार आहे ना? कधी येणार? आत्ता नाही, मम्मी सोबत येणार तुला. चला, नालासोपारा डेपोमध्ये आलो आहे आणि शिमग्यासाठी नालासोपारामधून सुद्धा देवरुख नालासोपारा गाडी चालू झाली आहे. तर त्याचं टायमिंग वगैरे मला माहिती नाही, इन्क्वायरी करू शकताय. तर चला, इथून आपल्याला आता पटापट जायचं आहे गाडी पकडायला. रेल्वन ॲपवरून आपण तिकीट ऑलरेडी काढलेली आहे, त्यामुळं त्याचं काही टेन्शन नाही. फक्त आता ट्रेन पकडायची आहे आणि निवांत जायचं आहे. प्लेटफॉर्म क्रमांक 2 से 9:34 की चर्चित जाने वाली 12 डिब्बों की जलद लोकल आज प्लेटफॉर्म नंबर 4 पर आएगी. आपकी असुविधा के लिए प्लीज इज हाईली रिग्रेटेड. रेलवे डाउनलोड करा आणि प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आने लोकल चर्चितला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल बोरीवली ते अंधेरी, अंधेरी ते बांद्रा, बांद्रा ते दादर, दादर ते मुंबई सेक्टर या स्थानकांना. चला, फायनली आपण दादरला आलेलो आहे. तर गर्दी बघताय का? भरपूर तुफान गर्दी आणि आता वाढत जाईल, कारण आता हे तर रेग्युलर जॉबवाले आहेतच आणि पालखी आता प्रत्येकाच्या घरोघरी येतील, तेव्हा अजून गर्दी होईल. आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वरती. भाई साहब, काय गर्दी आहे, तुफान गर्दी आहे. आणि दादरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी 11:05, जी की 11:20 दादरला येते कोकण कन्या एक्सप्रेस. तर ती इकडे 10 नंबरला येईल, त्याचीही जास्त गर्दी आहे. त्याच्यानंतर मग इकडे आपली 11 वरती तुतारी एक्सप्रेस लागेल. तुतारी एक्सप्रेसला पुढे 2 आणि पाठी 2 असे जनरल डबे असतात. पहिल्यांदा इथे लाईन लावून बऱ्याच वेळेला ही गाडी पकडले. आज आपली तिकीट आहे म्हणून काय वाटत नाही. तेव्हा इकडे लाईन आहे, दिसतंय का? बरेच जण दुपारीच येऊन इकडे लाईन लावत असतात. गर्दी आहे, भरपूर आहे गर्दी. तिकीट आपली कन्फर्म झाली. 21 दिवसापूर्वी तिकीट काढली होती. एवढी गर्दी आहे. तर इकडे प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वरची जी गर्दी बघताय ही 11003 आपली तुतारी एक्सप्रेस 12:05 सुटेल. आणि इकडे प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वरती 20111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस. तर कोकण कन्या एक्सप्रेस 11:20 दादरला येईल. गर्दी बघूया कोकण कन्याची आणि मग आपण जाऊया आपल्या डब्यामध्ये. आपला आज कुठं आहे एसीची तिकीट आहे A1 मध्ये. कोकण कन्या एक्सप्रेस ॲक्च्युलीचा पल्ला पण मोठा असतो, मडगावला जाते, त्यामुळे नेहमीच तशी गर्दी असते या गाडीला. आणि तिकीट कन्फर्म होणं म्हणजे भाग्याचं काम. खूप कमी वेळा वेटिंग लिस्ट कन्फर्म होते.
ट्रेन आले. जनरल डब्याची काय हालत बघूया. हा पहिला इकडे लेडीज असतो, त्याच्या पाठी हे 2 जनरल डबे. आज आहे गुरुवार 26 फेब्रुवारी. उद्या 27 फेब्रुवारीपासून जी काय हालत असेल ती भरपूर बेकार असेल. त्यातल्या त्यात आज कमी गर्दी आहे. म्हणजे ठाण्याला वगैरे पूर्ण पॅक होईल, पण ठीक आहे, निवांत चढता तरी येत आहे. तुतारी एक्सप्रेस जर पकडायला येत आहे ना, तर दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 11वरती रात्री गाडी 11:45 म्हणजे 11:45 लागते आणि मग 12:05 ती सुटते. 15-20 मिनटं गाडी या प्लॅटफॉर्मला येऊन थांबते. 11:15 वाजलेत आणि गाडी आली बघा. इकडे हा जनरल डब्बा प्रॉपर सोडतात. आता पोलीस लोक भरपूर आहेत आणि पूर्ण लाईनमध्ये सोडत आहेत. दोन्ही डबे हळूहळू भरले जात आहेत. 12 वाजलेत. सगळे जनरलची जी लाईन होती ना ती व्यवस्थित सर्व बसलेले आहेत. आपण पण A1मध्ये आलो आहे आणि आता 12:05 गाडी निघेल. 12:05 झालेत, आपली गाडी निघाली. आणि आजचा आपला डब्बा 2 टायर AC. आपली आजची बुकिंग 2 टायर AC मधली आहे आणि सर्वजण पटकन झोपले, पण गाडी चालू झाली आणि झोपून गेलेत. सकाळचे 6:10 झालेत. रात्री मस्त झोपलो, तो झोपलोच. तर आता चिपळूणला जाग आलं आहे. आता एक अजून अर्धा तास किंवा जास्तीत जास्त 50 मिनटं लागतील संगमेश्वरला. तर संगमेश्वरला उतरून आपल्याला संगमेश्वर डेपोमध्ये जाता येणार नाही, कारण आपली 7:15 गाडी आहे. तर मग आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरून शास्त्री पुलावरती उतरू आणि मग गाडीची वाट बघू. प्रवास मस्त झाला. 2 टायर ACची तिकीट होती. कॉस्टली आहे थोडीशी, 1000पर्यंत तिकीट आहे, पण प्रवास मस्त. सगळं काय मिळतं, उशी पांघरून वगैरे मस्त. सात वाजून 40 मिनिटं झाले. म्हणजे 5:30 बराच उशीर झाला. 2 तास गाड्या गेल्या, सगळं गेलं. आता वाट बघायला गेलं. आमची आता 9ची गाडी आहे निवळी परत. हो, आम्ही आता रिक्षावाल्यांनी एक पोरगा 6 वाजल्यापासून 6 वाजता झाले. त्याने बघून यायला पाहिजे होतं ना. चला या सावकाश. हां चला, बाय बाय. हा हो चला. उमरेगावचे सर्वजण होते. प्रवासी बरेच जण भेटतात प्रवासामध्ये. चला आता आलेलो आहे.
यात्रा की कामना करते हैं। आपली 7:15 गाडी तर गेली। आता संगमेश्वरमध्ये जाऊया आणि निवांत बघूया कोणती गाडी मिळते। Is now ready for departure from platform number 5. Wish you all a very happy and comfortable journey. गाडी खाली झाली पूर्ण। चला गाडी निघाली पुढे। गाडी आज 1.5 तास साधारण उशीर आहे। सावंतवाडीला पोचता बराच उशीर होईल। चला रिक्षा पकडून पहिलं तर संगमेश्वर बस स्थानकामध्ये जाऊ, मग नंतर बघू काय करायचं। चला संगमेश्वरमध्ये आलो आहे। कातोडी गाडी लागले, काय करूया कातोडी गाडीने जाऊया। मग भरपूर गाड्या लागल्या आहेत, संगमेश्वर, शेंपवणे, गुहागर, रत्नागिरी, कातोडी गाडीने नायरीपर्यंत जाऊ शकतोय। समोर बघताय ब्रिजचं काम बऱ्यापैकी चांगलं झालं आहे, म्हणजे मला वाटतं पावसाच्या अगोदर तरी होईल अशी अपेक्षा करूया। तर होळीच्या अगोदर काही झालं नाही, पण काम आहे। म्हणजे जो शास्त्री पूल ते संगमेश्वर बस स्थानक हा एक वॅच तयार होईल ना, हा ब्रिज पण बहुतेक होईलच। 8 वाजताची गाडी आहे संगमेश्वर कातोडी, त्या गाडीने जाऊ नायरीपर्यंत आणि तिथून बघूया रिक्षा वगैरे मिळाली तर बरं आहे। इकडे गाडी निघाली खेड, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड। शेंबवणे आता बस डेपोतून गाड्या ज्या जातात वरच्या पट्ट्याला शास्त्री पुलाकडे त्याच्या खाली जातात, तिथून असा टर्न घेऊन मग मेन रोडला। पाठीमागे चालकेवाडी लागले। या बाजूला इकडे देवरुख रोड, उमेशकडे जायचं होतं पण समोर गाडी लागली, म्हटलं निघूया। हा इकडे रत्नागिरी, सध्या हा छोटा ब्रिज आहे, वरून हा मोठा ब्रिजचं काम सुरू आहे। आणि इकडे खाली कोंबडी गली, येणं होईल म्हणा आपल्या संगमेश्वरला लवकरच। चला इकडे लेफ्टला गेला मुंबई गोवा हायवे, मुंबई इकडे। आणि इथून आपण आता एक राईड घेतला आहे आतमध्ये, कसबा, पानसवणे, नायरी, निवळी, कातोडी सगळी गावं या बाजूला आली। तर इथे ॲक्च्युली आम्हाला नंतर जेव्हा पूर्ण मुंबई गोवा हायवे होईल तर इकडे यायचं असेल तर पूर्ण पुढे जाऊन मग असं युटर्न घेऊन या जुन्या शास्त्री पुलाने आपल्याला आतमध्ये यावं लागेल। ही बघा आपली 7:15ची गाडीची होती ना, ती आता रिटर्न निघाली। म्हणजे गावात पोचलो असतो यावाला। चला नायरीत आलो आहे, संदीपदा आहे तर जाऊया। चला मंडळी, संदीपदा होता म्हणून बरं झालं आलो पटकन। समोर इकडे मंदिराचं स्लॅब झालं आहे, अजून स्लॅब काय काढला नाही आहे, एक 15-16 दिवसानंतर काढतील। हो ते आता ना हे बघा, स्लॅब काढल्यानंतर मंदिर मस्त दिसेल। का हो काय चाललंय? नमस्कार। चला फायनली घरी पोचलो, एकदम मोकळं वाटतंय घराकडे, कारण आता कवल तोडणी झाली ना, तर आजूबाजूची झाडं सगळी झाली मोकळी।
फणस बघा केवढा मोठा झाला, एक 10 दिवसात केवढा फरक पडला बघा. फणस होईल महिनाभरात तयार होईल. वरती भरपूर फणस लागायला लागलेत. आई कुठे गेली काय माहिती. आई हाय घरीच आहे. काय बोलतेस, पाणी भरपूर भरलंयस? हे पुढचं चला आले आले जरा चहा पिऊन घेऊया. टेरेसवरून आता तुम्हाला बाजूचा एरिया दाखवतो. पूर्ण मोकळं मोकळं झालं आहे. समोर बघताय का, हे बेलाचं झाड. इकडे एक आहे, या बाजूला एक आहे. सगळ्या बाजूने आता बघाल ना, सगळीकडे ही कवल तोडणी झाले. कवल तोडणी म्हणजे काय, वरच्या ज्या फांद्या असतात त्या तोडल्या जातात. हे खाली दिसते का तुम्हाला मळ्यांमध्ये, ते बघा. तर ते असं कवल हे तोडलं जातं, मग ते उतरलं जातं. उतरलं म्हणजे इथून ज्या ज्या ठिकाणी भाजावळ करायची आहे, उदाहरण ते समोरच्या मळीमध्ये बघा काकीने तिकडे आय थिंक फणस आंबा वगैरे जे काय खालच्या फांद्या आपण तोडतो ना, ते सगळं टाकून ठेवलं आहे. तर हे तोडलेलं कवल आहे ना भाजावळसाठी मग वापरलं जातं. आता ह्या जे आहे तोडलेल्या फांद्या वगैरे त्याला आता कोवळ्या फांद्या येतील आणि थोड्याच दिवसात परत जसं तसं झाड तयार होईल. पण आता सगळ्या बाजूला बघा ना, तर मोकळं वाटेल मस्त एकदम. शेवग्याच्या शेंगा अजून आहेत. होळीमध्ये जे चाकरमाने येतील ना, तर थोडं सर्वांना मिळतील. शेंगा इकडे वरच्या मोठ्या झाल्यात, त्या बघा काढायला लागतील त्या. चला प्रवास एकदम आरामात झाला. ॲक्च्युली झोप झाली मस्त. म्हणजे मी दादरला जो काय झोपलो तो मग डायरेक्टली चिपळूणला उठलो. पण गाडी खूप आरामात आली. म्हणजे पावणे 2 तास उशिरा गाडी, 7:45ला गाडी आली आपली संगमेश्वरला. टायमिंग आहे 6 वाजताचं साधारण. तर तिथून मग माझी आपली 6:15ची गाडी पण गेली आपली. मग 8 वाजताची कातुर्डी गाडीने नायरीत आलं. नायरीत मग संदीप दादा भेटला आणि आपण गावाला फायनली आलेलो आहे. चला होळीसाठी आता बऱ्यापैकी गावात पण सगळे चाकरमानी दिसत आहेत. तर अजून 1-2 दिवसामध्ये सर्वजण येतील. आज 27 तारीख आहे ना, तर 1 तारखेला सर्वजण येतील. 1 तारखेला रविवार आहे, तर 1 तारखेला सर्वजण गावाला येतील बऱ्यापैकी. घरामध्ये पंखे पण आता लावून झालेत. लास्ट ट्रिपला जर तुम्ही बघितलं असेल तर निघताच क्षितिजने काम चालू केलं होतं. तर हॉलमध्ये 2 फॅन लावलेत, एक इकडे आणि रूममध्ये 2. या रूममध्ये एक आणि या रूममध्ये एक. म्हणजे हळूहळू एक गोष्ट आपण बोललेलो करूया तसं फॅन लावून आता झालेत. कारण आता गरमीचे दिवस चालू होतील. घरी माहिती नाही किती गरमी होईल, कारण गणपतीमध्ये आपण राहायला आलो आहे. तर म्हणजे गरमीमध्ये पहिल्यांदाच आपण घरी राहणार आहे. तर अजूनपर्यंत असं काही वाटतच नाही आहे की आतमध्ये गरमी होईल असं. पण मेन बघायला लागणार आपल्या एप्रिल-मेला. ॲक्च्युली विंडोज आहेत भरपूर आणि जाळी असल्यामुळं हवा खेळती राहते. पुढे बघूया, तुम्हाला मी सांगेनच पुढे कसं होतं आहे. पण सध्या तरी छान वातावरण आहे. चला आता थोडा आराम करतो, झोपतो थोडा वेळ. कारण ट्रेनची झोप. मला घरात 1-1.5 तास जरी झोपलो ना तरी मस्त वाटेल. दुपारचे मंडळी 1:30 वाजलेत. मगाशी सकाळी एकदम झोप आलेली जोरदार. तर काय जास्त काय चहा वगैरे प्यायलो, खाल्लं वगैरे नव्हतं. तर मगाशी उठलो, जरा मस्त फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे उरकलं आहे. फायनली आत्ता बरं वाटतं आहे. 1-2-3 तास झोपलं मस्त. ॲक्च्युली कसं आहे, ट्रेनमधून बसमधून आल्यानंतर जरा झोप हवी, पण आज जरा जास्तच झोप झाली. तर चला मंडळी, खास होळीसाठी आपण आता गावाला आलो आहे. आता गावच्या होळींचे व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत येतीलच. ॲक्च्युली इकडे जर तुम्ही येत आहे ना, तर चिपळूण खेडच्या पुढे जो शिमगा आहे ना, तो होळीच्या अगोदर सुरू होतो. आणि पहिली होळी वगैरे आमच्याकडे लागते तेव्हा त्यांची पालखी निघते. आणि मग जेव्हा होळी होते, होम लागला शेवटचा, की त्यांचा शिमगा संपतो. आणि चिपळूणच्या इकडे या पट्ट्या, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी पट्ट्याला कसं आहे, माड येतो, होम लागतो आणि त्याच्यानंतर मग पालखी निघते शिंपण्याला. अशा 2 पद्धतीने इकडचा शिमगा केला जातो. तर आपला इकडे जो सण असतो संगमेश्वरमध्ये, हा होळी झाल्यानंतर मग पालखी निघते शिंपण्याला. देव आपल्या घरी होळीनंतर येतात. तर त्यांची पण प्रतीक्षा असेलच, कारण गेल्या वर्षी आपल्या घरी पालखी आली नव्हती, घराचं काम चालू होतं. तर ह्या वर्षी छान वाटेल. बहिणी पण म्हणाले ते येईन करून. आणि अवनीची स्कूल चालू आहे, तर ज्या दिवशी पालखी येईल त्या दिवशी अवनी मयुरी पण येतील. तर चला म्हणजे
आता आलो आहे तर गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच. बाकीचं आपण जिथे जिथे जायला जमेल तिकडचे होम शिमगा वगैरे पण नक्कीच दाखवू. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया. हा ओव्हरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता. तुतारी एक्सप्रेसने बऱ्याच दिवसाने आलेलो, तर भरपूर उशीर झाला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.